भाजपा जो आम्ही संघटना म्हणून काम करत होतो जुन्या काळापासून, आजची जो नवीन झालं आहे गोरेसाहेब म्हणा, रोहिणीताई म्हणा, हे जुन्या कार्यकर्त्यांना त्याने आल्यापासून कुठला मेळावा नाही, बैठका नाही, काय नाही. त्यांचं फक्त 5 स्टार राहणीमान चालू आहे. आणि त्या व्यतिरिक्त आज बाहेरच्या आलेल्या लोकांना जबरदस्ती आणून म्हणा, इथं काँग्रेसचे म्हणायचं आणून त्यांना उमेदवारी जवळजवळ निश्चित करण्यात आली. मग आजचं उपोषणाचं कारण असं आहे की माझ्यावर तर अन्याय होतं का नव्हतं नंतर विषय, मला उमेदवार नाही मिळालं तर चालेल. ज्या भाजपासाठी मी एवढं लहानपणापासून काम केलो, त्या भाजपा पुढं नाही नसल्यासारखं दिसू लागलं. कारण का जुने लोक आले, नवीन लोक आले की जुन्या लोकांना काही किंमत राहत नाही. पण जुन्या लोकांवर तर जवळजवळ पूर्ण उमेदवारी नाकारल्यासारखंच वातावरण निर्माण झालं. त्या जुन्या लोकांना न्याय मिळवण्यासाठी मी इथं उपोषणाला बसलो. तुमच्या या आंदोलनासाठी शहर अध्यक्ष यांनी आपल्याला भेट दिली किंवा कसं? असंच आता बघत असंच गेले आतमध्ये, साधा विचारलेसुद्धा नाही. बरं, यासाठी वरिष्ठ पातळीवर काय कागदोपत्री तुम्ही काय कळवलं? काय कळवलं नाही. आता याच्यामध्ये सुरुवात आहे माझी. उद्यापासून माझं आमरण उपोषण बसणार आहे. कुठं बसणार आहे? इथं भाजप कार्यालयासमोरच बसणार. आम्हाला उपोषण करणार आहे. हां, यासाठी का वरिष्ठांची बोलणं वगैरे काय कोणाशी संबंध आहे? माझा वैयक्तिक विचार आहे. मी ज्या भाजपासाठी काम केलो त्या भाजपा आज वेगळ्या अवस्थेत चाललं आहे, त्यासाठी माझं आंदोलन. तुम्ही स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी इच्छुक आहात? इच्छुक आहे, परंतु आजची ही परिस्थिती बघितलं की काय लक्षणं नको वाटत आहे. मग उपोषण करण्यामागचा हेतू काय? इतर लोक कार्यकर्त्यांना न्याय मिळवण्यासाठी, इतर लोकांना न्याय मिळवण्यासाठी आपण हे उपोषण. मूळ ज्या भाजपासाठी आम्ही काम केलं ते भाजप दिसी नाही. आता काय नाव तुमचं? पुरुषोत्तम पोबत्ती. भाजपामध्ये कुठल्या पदावर सध्या? मी सध्या मला पद नाही, साधा विचारही बी नाही. जुन्या लोकांना, नवीन बाहेरच्या आल्या लोकांना पदं देऊ लागले.